नमस्कार, मी स्नेहांकिता. आपल्या आस्वाद मेजवानीचा या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करणार आहे. तर आज आपण बनवणार आहोत प्रोटीन सलाड बनवणार आहोत आपण. हे अत्यंत टेस्टी लागतं आणि वेट लॉस करायला मदत करतं. हे तुम्ही ब्रेकफास्ट, लंचमध्ये केव्हाही तुम्ही ह्याचा वापर खाण्यासाठी वापर करू शकता. हे इतकं हेवी होतं ना की तुम्हाला त्याची भूक सुद्धा लागणार नाही, म्हणजे भूक जाणवू देणार नाही तुम्हाला. तर ह्यात आपण खूप गोष्टी घातल्या आहेत. त्याचे फायदे काय आहेत हे मी तुम्हाला त्या वेळेला ते सांगणार आहे. पण ह्यामध्ये इतक्या गोष्टी वापरल्यात ना की हे खाल्ल्यानंतर तुम्हाला भूक अजिबात जाणवणार नाही. त्याच्यामुळे हे एवढं जरी ब्रेकफास्टला किंवा लंच मध्ये जर तुम्ही खाल्लं तरी तुम्हाला पुरेसं होणार आहे. याचे फायदे आपल्याला खूप आहेत. त्यामुळे हे टेस्टी लागतं, हेल्दी पण असतं. यात आपण स्प्राउट्स वापरलेत, चना, मूग वापरलेत, मटकी वापरले. याचे खूप फायदे आहेत. यामध्ये झिंक असतं, आयर्न असतं, कॉपर असतं. ह्याचा आपल्या शरीराला खूप वापर होतो. आणि हे जे सलाद आहे ते आपण थायरॉइडचे मेंबर जे आहेत, थायरॉइड असणारे ते सुद्धा खाऊ शकतात. त्यांना सुद्धा अगदी हे उपयुक्त ठरू शकतं. आणि ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए असतं, सी असतं. ते डोळ्यांसाठी व्हिटॅमिन ए आपल्या डोळ्यांसाठी उपयुक्त ठरतं. स्किनसाठी आपल्याला व्हिटॅमिन सी उपयुक्त पडतं. आणि स्प्राउट्स हे हार्मोन्स आपले बॅलन्स करायला मदत करतं. त्यामुळे स्प्राउट्स खाणं खूप चांगलं असतं. या पद्धतीने आपण एवढा हा बाउल किंवा हे संपूर्ण एकदा खाल्लं तरी तुमचं दिवसभराची तुमची भूक ह्याच्यावर भागू शकते. तर आता हे कसं बनवायचं आपण आणि त्याचे काय काय फायदे आहेत हे तुम्हाला मी बनवताना सांगणारच आहे. तर आपण चला आपल्या त्या रेसिपीकडे वळूया. आपण इथे आपण पाणी उकळायला ठेवलंय. ह्याच्यामध्ये आपल्याला हे आपले जे स्प्राउट्स आहेत, मटकी आपण टाकली. ह्याच्यामध्ये आपण चना जो स्प्राउट काढून घेतला, हे आपल्याला मोड आलेले मूग आहेत. हे बघा आपण पाव कप घेतलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आणि ह्याला आपल्याला थोडंसं बॉईल करून घ्यायचं. पाणी पण मी अगदी कमी घेतलं. तुम्ही जरी हे कुकरला जरी केलात आणि एक शिट्टी काढून घेतली तरी चालू शकतं. थोडंसं आपल्याला हावडण करून घ्यायचंय. आपले आता हे बॉईल झालेले आहेत. एवढं थोडेसे जरी केलं तुम्ही, हे बघा, तरी बस आहे. अगदीच कच्चेला, काही जण तसे सुद्धाच वापरतात, कच्चे सुद्धा. आपण थोडं बॉईल करून घेतलंय. ठीक आहे. आता आपण गॅस बंद करूया. तर हे बघा स्प्राउट्स आहेत, आपण थोडे बॉईल करून घेतले होते. आपण ह्यात आपल्याला घ्यायचंय. हे जे आपण मोड काढलेलं आपलं हे कडधान्य आहे, हे मी आदल्या दिवशी भिजत टाकले होतं आणि सकाळी ते पाणी त्याच्यातलं काढून आणि त्याला मोड काढून घेतलं होतं. आणि जास्त पण त्याला आपल्याला मोड येऊ द्यायचं नाही, थोडेसेच आले. एक दिवसासाठी जरी तुम्ही मोड काढून घेतलात तरी चालणार आहे. जास्तीत जास्त 2 दिवस, त्याच्यापेक्षा जास्त मोड आलेले घेऊ नका तुम्ही, शक्यतो हेच बरं. आता आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे. हा आपल्याला लाल कांदा तुम्ही घेऊ नका, शक्यतो पांढरा कांदा घ्यायचा आपल्याला. ह्या जे आपण स्प्राउट्स घेतलेले आहेत त्याचे आपल्याला खूप फायदे असतात. चना, मूग म्हणा वापरलेत ना आपण, त्याचे खूप फायदे असतात. ह्यात झिंक असतं, आयर्न असतं, कॉपर असतं. आणि व्हिटॅमिन ए आपल्याला डोळ्यांसाठी आणि स्किनसाठी खूप उपयुक्त असतात. स्प्राउट्स हार्मोन्सला बॅलन्स करतात. त्यामुळं थायरॉइड पेशंट सुद्धा हे आपल्याला हेल्दी मील म्हणून खाऊ शकतात. हे पण त्याला आपण हलकं बॉईल करून घ्यायचंय. इथे आपण आता काकडी घेतोय. काकडीमध्ये व्हिटॅमिन आणि फायबर असतात. आपण हे आपल्याला खूप गरजेचे असतात, व्हिटॅमिन आणि फायबर. तर आता ह्याच्यानंतर आपण टोमॅटो घेतोय. टोमॅटो आपल्याला त्याचे बिया काढून घ्यायच्या. टोमॅटोच्या साल पण शक्यतो काढून घ्यावी. थायरॉइडचे जर लोक असतील खाणारी हे, तर त्यांनी बिया काढूनच घ्यायच्या आहेत. याच्यानंतर आपण वापरणार आहोत, इथे आपण आता गाजर घेतोय. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असतं आणि ते डोळ्यासाठी उपयुक्त असतं आपल्याला.
त्याच्यामुळे इथे गाजर पण घेतोय आपण. इथे आता आपण कोथिंबीर वापरतोय. कोथिंबीरचे सुद्धा खूप फायदे आहेत, त्याच्यामुळे आपण कोथिंबीर घेतोय. याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली मिरची सुद्धा वापरू शकतो. ते तोंडात आल्यानंतर फार तिखट लागू शकतं, त्याच्यामुळे आपण ते स्किप करून नंतर आपण काळी मिरी वापरणार आहोत त्याच्यामध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकणार आहे. हे भाजून आपण त्याचे साल काढून घेतले. शेंगदाण्यांमध्ये प्रोटीन असतं आणि ते आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असतं आणि सगळ्यात महत्वाचं वेट लॉस साठी उपयुक्त असतं. तर ह्याच्यामध्ये आता आपण तिखट थोडस पाहिजे आपल्याला. समजा आपण ते काळी आपली मिरची आपण स्किप केले, त्याच्यामुळे आपण इथे थोडस बघा काळी मिरी पावडर वापरतोय. अगदी पाव चमचा म्हटलात तरी चालेल. त्याच्यामध्ये आपण जिरा पावडर आता वापरतोय. इथे आपण अर्धा चमचा इथे जिरं वापरतोय, जिरे पावडर वापरतोय. आपल्याला आता इथे अर्धा चमचा आपण साधं मीठ वापरतोय आणि तेवढंच म्हणजे अर्धा चमचा काळं मीठ वापरतोय आपण इथे. इथे आपण ऑलिव्ह ऑइल वापरतोय. अगदी 1 चमचा वापरला तरी चालेल. ऑलिव्ह ऑइल हे स्प्राउट्स हे ऑइल सोल्युबल असतात, त्याच्यामुळे इथे आपण ऑलिव्ह ऑइल वापरलं आणि त्याच्यामुळे आपल्याला ऑइल वापरणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, आपल्याला ऑलिव्ह ऑइलच वापरायचं आहे, तुम्ही साधं वापरू नका, ऑलिव्ह ऑइलच वापरा. आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. असं गेलात तरी चालेल किंवा असं या पद्धतीने असं मिक्स करून घ्या तुम्ही संपूर्ण. तर इथे आपल्याला हे जे लेमन ज्यूस आहे आणि मीठ आपण जेव्हा हे खाणार असू सलाद त्यावेळेला जर तुम्ही हे टाकलात तर जास्त बरं होईल, त्याच्यामुळे आपण हे थोडं नंतर टाकणार आहोत. पण आपल्याला लेमन ज्यूस वापरायचं आहे ह्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हे बदाम आपण घेतलेत. हे बदाम मी 5-6 तास भिजत घातले होते आणि त्याच्या आपण साली काढून घेतलेले आहेत. ह्या सुद्धा आपल्याला खूप गरजेचं आहे, उपयुक्त आहे, त्याच्यामुळे बदाम घेतलेत आपण. आता ह्याच्यामध्ये आता आपल्याला पनीर टाकायचं आहे. हे आपलं 100 ग्रॅम पनीर आहे. आपलं पनीर सुद्धा अत्यंत आपल्या शरीरामध्ये आपल्याला सलादमध्ये उपयुक्त आहे आपल्याला, त्याच्यामुळे आपण पनीर आपण शेवटला घालण्याचं एकच कारण आहे, ते आपण हे हलवल्यानंतर त्याचा चुरा होऊ शकतो किंवा त्याचे तुकडे होऊ शकतात, त्याच्यामुळे पनीर हे अगदी शेवटला टाकायचं आहे तुम्ही. तर आता आपण शेवट सगळ्यात चाट मसाला आपण हे वापरतोय आणि हे थोडंसं आपल्याला परत एकदा आपल्याला हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. जास्त हलवू नका कारण पनीरचे तुकडे पडतील. इतकं हलवून ते बास आहे, व्यवस्थित मिक्स होतं ते. पुन्हा सांगते, मी लिंबूचा रस अजूनही टाकलेला नाही. जेव्हा आपण खाणार असू तेव्हा आपल्याला हे त्याच्यामध्ये टाकायचंय. तर अशा पद्धतीने आपलं हे सलाद तयार आहे. तर ह्याचा उपयोग आपण एक व्यवसाय म्हणून सुद्धा करू शकतो. तर ते जर व्यवसायामध्ये रूपांतर कसं करता येऊ शकतं, तर आता तुम्ही पाहत असाल की सगळेच लोक हल्ली आता खूप हेल्थ कॉन्शियस झालेत आणि आताची जनरेशन तर जास्तच, त्याच्यामुळे शक्यतो ऑइली वगैरे खाणं टाळतात आणि सलाद प्रेफर करतात. तर तुम्ही जर समजा आता ऑफिसला जाणारे जे मेंबर्स असतील त्यांना वेळ नसतो हे बदाम भिजत घालणं किंवा हे स्प्राउट्स काढणं किंवा अनेक गोष्टी असतात, वेळ नसतो, सकाळी लवकर बाहेर पडतात ऑफिससाठी, तर त्यांच्यासाठी जर तुम्ही हे मील बॉक्स म्हणून किंवा हे नाश्त्याच्या वेळेला जर तुम्ही हे त्यांना सप्लाय केलात, व्यवसायाचा एक उत्तम पर्याय होऊ शकतो तुम्हाला आणि अगदीच सगळ्यांना हे परवडणारं सुद्धा आहे. आणि तुम्ही हे ह्याचं योग्य प्रमाण वापरून त्याचं जर प्रोटीन, त्याच्यामध्ये मिळणारं फायबर, आयर्न हे सगळं जर त्यांना असं दिलं तुम्ही, नक्कीच त्यांना सुद्धा फायदा होईल आणि तुम्हाला व्यवसाय म्हणून सुद्धा ह्याचा पुरेपूर फायदा होऊ शकतो. तर ह्याचा तुम्ही नक्की विचार करा, व्यवसायाच्या दृष्टीने सुद्धा पूर्ण विचार करा. हे जर तुम्ही कंटेनरमध्ये व्यवस्थित पॅक करून जर तुम्ही त्यांच्या लंच टाइम मध्ये किंवा ब्रेकफास्ट टाइम मध्ये जर त्यांना ते सप्लाय केला तुम्ही त्याचा, तर अतिशय
योग्य ठरेल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.